मी अनुराधाताईंना फोन केलाय, ते येतीलच इतक्यात. कदाचित त्यांना बघून तरी ही शांत बसेल. परागला फोन लावूयात का? भाऊजींसोबत आहे ना तो, त्यांच्याशी बोलणं होईल तर मग. नको अगं, त्याच्या डोक्याला काही कमी टेन्शन आहे का? सावीचं कळल्यानंतर परत तो टेन्शन घेणार. हे बघ, तसंही विश्वासाने सावीची जबाबदारी आपल्यावर टाकली त्याने. त्याच्या जीवाला उगाच काही घोर नको. हे बघ, तुम्ही एक काम करा, तुम्ही तिघे हात जा. आई, असं कसं सावीची अशी अवस्था असताना हात जायचं? अगं, सावीची अशी अवस्था आहे म्हणून सांगते, आज जा. उगाच वेड्याच्या भरात तिने तुमच्यावर अटॅक केला तर जा. आई, सावी खरंच मला मारून टाकेल का ग? नाही 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 भाऊ 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 हे केतन, केतन, हे केतन, दीपा. अनुराधा, आई, भाऊ, काय 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 झालं काय अनुराधा? काय झालंय? भाऊ, भाऊ, आपल्याला निघायला हवं. आपल्याला लगेच निघायला हवं. पण काय झालंय काय अनुराधा? अगं पण नक्की झालंय काय आई? काय तर सांगशील? काय झालं ते मला माहित नाही. दामिनीताईंचा आत्ता फोन आलता. त्या म्हणाल्या की तुम्ही आत्ताच्या आत्ता लगेच या म्हणून. भाऊ, मी रिक्षा बघतो, तुम्ही या लगेच. हा, चल. हे काय नवीन नाटक आहे आता? नक्कीच ह्या दामिनी मॅडमचा नवीन काहीतरी डाव असणार आहे. बघितलं म्हणून सांगते, तिला घेऊन आतमध्ये जा म्हणून. अगं, त्या सावीमुळे आमचा जीव नकोसा झालाय. तुम्हाला काय झालं तर मी काय करायचं? जा लवकर, जा लवकर. सावीला, तिला गरज आहे माझी. मला काही करून घरी जायला पाहिजे. इन्स्पेक्टर, 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 अहो एकदा ऐकून तर घ्या माझं. इन्स्पेक्टर साहेब, जरा बोलायचंय मला. पावसकर, काही करू धैर्य सरांना इथंच थांबावं लागेल, नाहीतर दामिनी मॅडम खूप रागवतील.
बोला, कशासाठी आठवण काढलीत? इन्स्पेक्टर साहेब, प्लीज प्लीज मला सोडा. मला घरी जाऊ द्या. मला माझ्या बायकोला भेटायचंय. प्लीज. बायकोला भेटायचंय? हो. मगाशी तर लय मात चढला होता की अंगात. हा, सगळ्यांची डोकी फोडणार होतास. याच पोलीस स्टेशन मधली खुर्ची घेऊन इथल्याच पोलिसांची डोके फोडणार होतास. माझ्याच पिस्टन मधली गोळी माझ्या छाताडावर रोखला होतास ना? वर गोळी पण उडवलास की धडाम म्हणून. आता काय झालं? आता कुठे गेला तू? माझ चूक झाली माझी. प्लीज प्लीज सोडा मला. प्लीज. हा, काय 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 म्हणाल? चूक झाली माझी. बघा रे बघा, आपला हिरो काय म्हणतोय ते बघा. हा? परत परत एकदा म्हण, पण यावेळी हात जोडून म्हणायचं. चूक झाली माझी. मला माफ करा, पण घरी जाऊ द्या मला. अरे वा, माफी मागता येते की तुला? चौधरी, चावी द्या. केदार, जा हीरो जा, जी ले अपनी जिंदगी. थँक्यू इन्स्पेक्टर साहेब. थँक्यू सो मच. थांब थांब, एवढी काय घाई लागली आहे? मगाशी तू तुझ्या अंगात खाली संचारलं होतं की? हा, काय रे, या हिरोमुळे मगाशी कुणाकुणाला त्रास झाला? बोला, कुणाकुणाला त्रास झाला? साहेब माझा गळा आवळला यांनी. हा, साहेब माझा पण गळा धरला होता यांनी. होय ना? बघा, चूक झाली माझ्याकडनं. माफ करा मला. इन्स्पेक्टर साहेब, प्लीज प्लीज मला घरी जाऊ द्या. काय रे, यांना अशी माफी मागितली चालणार आहे का तुम्हाला? चालणार आहे? बोला. नाही 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 चालणार नाही. बरोबर. माफी मागायची असेल तर मनापासून माफी मागायची, तर ते पण पाय पकडून. गेल्या गेल्या गेल्या. की रे तिचा हसुल्या. देऊ ना? पाहिजे ना? हा, हे घे. ससूला हवाय ना तुला? किती घाण आहे पण हा. मला तर नकोय बाबा. तुला हवाय? दे.
लयच घाणेरडा आहे. लांब 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 राहायचं हा, लांब राहायचं. लयच घाणेरडा आहे हा. हे बघ, पाहिजे 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 पाहिजे. दे माझा माझा सासूला दे. हवाय भास्कर आता भास्कर भास्कर भास्कर. आता आता हा गेम ना कंटाळा आला होता याचा. आता काहीतरी वेगळं. हा मग आता काय करायचं आत्या? अरे आम्हाला पण कळलं पाहिजे की. तुझ्या सावीला जर तुला भेटायचं असेल तर एवढं करावंच लागणार ना. चूक झाली माझी, मला माफ करा. छे, मजा नाही आली. तू एक काम कर, गुडघ्यावर बसून माफी माग. माझी चूक झाली, मला माफ करा. ठीक आहे, पण कसं आहे, तुझ्यामुळे मला एकट्यालाच त्रास झाला नाही ना. या सगळ्यांना त्रास झाला. त्यामुळे तू सगळ्यांची माफी माग, सगळ्यांचे पाय पकडून. माझी चूक झाली, मला माफ करा.
चूक झाली माझी, मला माफ कर. चूक झाली माझी, माफ करा मला. चूक झाली माझी, माफ करा मला. झालं. ए हिरो, थांब. काय दे इकडे. भास्कर दादा, काय करताय तुम्ही? कशाला त्रास देताय सावीला? तुम्ही पण ना. सावी, ससूला पाहिजे ना तुला? सावी, ससूला हवाय ना? ससूला हवाय? घे घे सावी, घे घे घे. सावी, हे बघ. सावी, सावी, शांत बस. ससूला पाहिजे ना? मग शांत हो. मग मी तुझ्या ससूला इथे ठेवते. हे बघ, इथे ठेवते. घे आता, घे. सावीला भेटायची घाई झाली ना? इन्स्पेक्टर साहेब, प्लीज जाऊ द्या मला घरी. अरे मग जा की. तुला कोण अडवलंय? हा? पण कसं आहे, मगाशी जो तू ड्रामा गेलास का ते, त्यामुळं माझ्या बुटावर किती धूळ जमा झाली बघ. पटकन माझे बूट साफ कर आणि मग जा. तुला कोण अडवणार आहे?
हरायला घे. अरे बस बस बस, रंग जाईल की त्याचा. झालं, जाऊ आता. काय करताय इन्स्पेक्टर साहेब? काय करताय? अरे ए इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर काय करताय तुम्ही? अहो, तुम्ही सांगितलं ते सगळं केलं मी. हे चुकीचं आहे. नाही नाही नाही, अगं तुझा हात भाजल ना. ऐक माझं, अगं हात भाजल. ऐक माझं. मला काळजी वाटते तुझी. तुझा हात भाजल ना, तू करूच असं. अगं वेड्यासारखं नको वागू. ऐक माझं, अगं काळजी वाटते तुझी आम्हाला. भाजलं ना, ऐकत नाही माझं तू अजिबात. तू बघत का बसलेस? जा पटकन औषध घेऊन ये. जा. अनुराधा सावी, हे बघ. ए बाळा, हे बघ, मी आलोय. जरा माझ्याकडे बघ की. माझ्याकडे येणार नाही का तू? हे तू पाणी घेऊन ये जा. पाणी पाणी. आम्ही सगळेजण किती समजवण्याचा प्रयत्न करतोय पण ऐकतच नाहीये आमचं. तुम्ही तुम्ही तरी तिला काहीतरी समजवावं. तुमचं नक्की ऐकेल ती. सावे सावे, हे बघ सावे, हे बघ आई आले ना. हा बाळा ठेव ते, असं नको करू. भाजल तुला. सावी, अगं बाळा, अगं तुझी आई आहे ग ती. तिला तरी ओळख. शहाण्यासारखं वाग ग. सावे बाळा, शाणी मुलगी असते तू. असं नाही वागायचं. हा हा, ऐक माझं. अजून किती परीक्षा बघणार आहेस देवा? बोल, किती परीक्षा बघणार आहेस? अरे माझ्या सुनेची अवस्था तरी बघ काय झाली ती. अरे इतका कसा दगडाच्या काळजाचा आहेस रे तू.
तुला पाजर सुद्धा फुटत नाहीये का रे? माझ्या सावीला लवकर बरं कर, माझ्या सावीला लवकर बरं कर. नाही बघवत तिची अवस्था. तुझाच आधार आहे आता, तुझाच आधार आहे. थांब थांब थांब, आग भिजवतोय, आग भिजवतोय. बघितलं ना अनुराधा, असंच वागते होती. आम्ही सगळेजण खूप प्रयत्न करतोय तिला सांभाळण्याचा, पण नाहीच होते आमच्या. तुम्ही एकदा जरा बोलाल का तिच्याशी प्लीज? सावे, ए सावे, बाळा दार उघड. सावे, असं करू नको ग बाळा, दार उघड की. सावे, सावे, हे सावे, सावे दार उघड पोरी. सावे अगं, हे बघ, तुझ्या सासूला औषध लावायचं की नाही? हा, मग मी लावते की औषध, पण तू आधी दार तर उघड बाळा. हे सावे, नाही ग सावे, अगं आई आहे मी तुझी. माझ्यासाठी दार नाही उघडणार होय तू? हा, ए बाळा. हो बघ की दारच उघडणं झाले पोर. अनुराधा, सावर स्वतःला. हो इकडे, मी बघतो. हे पोरी, सावे दार उघड पोरी. बघ तरी, भाऊ आल्यात बाहेर. सावे, भाऊ काय करायचं आता? वा, हा डाव जसा रंगायला पाहिजे होता ना, अगदी तसाच रंगलाय. होय गी, आता फक्त आजची रात्र या नाईक फॅमिलीला सहन करायचं. आणि एकदा का सकाळ झाली की
तर त्या नायकांची लाडकी सावी कायमची वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाणार. मुजुमदारांच्या आयुष्यातून सावी नाईक हे चॅप्टर कायमचं बंद होणार. इन्स्पेक्टर, तुम्ही सांगितलं ते सगळं ऐकलं मी. तुम्ही मला पाया पडायला लावलं, मी पाया पडलो. तुम्ही मला बुटं पुसायला लावले, मी बुटं पुसले. तरी सुद्धा तुम्ही सोडलं नाहीत मला. ठीक आहे, पण उद्या काही झालं ना तरी मी माझ्या सावी जवळ असेल.